नमस्कार मैत्रिणी, मी संगीता. हे बघा आज काय बनवायचं. आज आपल्याला इथं अगदी छानपैकी भेंडी आणि बटाटा घ्यायचा बरं का. एक बटाटा आणि मूठभर भेंडी, याच्यापासून अगदी भन्नाट असा टिफिनसाठी आपल्याला टिफिनसाठी भाजी बनवायची. अगदी सुकी भाजी बनवायची. मग ही भाजी कशी बनवायची पाहू शकता तुम्ही. अगदीच इथं धने घेतलेत, तीळ घेतलेत, लसूणही ठेचून घेतलेला आहे पाहू शकता. मस्तपैकी घेतलेला आहे. आणि एक चमचा आपलं शेंगदाण्याचा कूट. चला भेंडी अगदी मस्त अशी धुवून घेऊया आपण. चकाचक पाहू शकता तुम्ही. कारण की भेंडी कसं आहे, खकाना वगैरे असतो ना, त्याच्यामुळं चालत नाही. टिफिनसाठी अगदीच मस्त अशी आपण भेंडी बनवणार आहे. तुम्ही टिफिनला न्या, शेतातही न्या. खूप छान खायला बी खूप मस्त, अगदी चवदार अशी खूपच वेगळ्या प्रकारची आपल्याला ही भेंडी बनवायची. मग अशा पद्धतीने आपल्याला ही भेंडी चिरून घ्यायची. पाहू शकता अगदीच कवळी लसलशीत भेंडी आहे ना. अगदी 2च तुकडे करणार आहे, जास्त बी नाही करणार नाही. तुम्हाला तुम्ही पाहू शकता तिथं मस्तपैकी असं बटाटा बी चिरून घेतलेला आहे पाहू शकता. बटाट्याचे बी अगदी छान काप केलेत, साल वगैरे काढून. आणि आता हे बटाटे आपल्याला काय करायचं, अगदी वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवायची बरं का. तिथं धने आणि हवरे तीळ मी हे गवाळ भाजून घेणार आहे. जास्त बी घ्यायचे नाही, फक्त गवाळ भाजायचे. पाहू शकता तुम्ही. फक्त त्याचा खमंग असा वास सुटला ना की लगेच आपल्याला काढायचा. त्याच्यानंतर टाकायचं हवरे तीळ साधारण असे उडायला लागलं, तडतड करायला लागलं की लगेच काढून घ्यायचं पाहू शकता. आणि मग टाकायचं आपला शेंगदाण्याचा कूट. 1 चमच्याभर घेतलेला तोही मी टाकून देते आणि पूर्ण काढून घेते. आपल्याला ते वाटून घ्यायचं. चला इकडं तेल कढईत ठेवलेलं आहे, तेल आहे अगदी छान तापलं. त्याच्यानंतर टाकायची भेंडी छान अगदी छान पद्धतीने आपल्याला ही भेंडी फ्राय करून घ्यायची बरं का. म्हणजे 90% आपल्याला भेंडी शिजून घ्यायची आहे मैत्रिणी, पाहू शकता. आणि भेंडीची भाजी खूपच अप्रतिम अशी चवदार अशी होते बरं का. रंग बी बदलत चालला आहे, भेंडी खूप छान दिसते, मस्त रंग बदलत चाललेला आहे पाहू शकता तुम्ही. आणि कसं आहे, व्हिडिओमध्ये थोडासा आवाज येणारच आहे कारण की मी रेल्वेमध्ये म्हणून थोडा आवाज येईल मैत्रिणी, त्याच्याबद्दलही मी तुमची माफी मागते. पाहिजे छान भेंडी अशी परतलेली आहे आपली. आता भेंडी परतून झाली आहे, त्याच्यानंतर टाकायचा आहे बटाटा. हा बटाटा बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे बरं का आपल्याला. मस्त असा बटाटा मी परतून घेणार आहे पाहू शकता. आणि हा बटाटासुद्धा आपण 90% शिजून घेणार आहे तेलातच. आणि त्याचा रंग बी एवढा सुंदर येतो, अप्रतिम येतो पाहू शकता तुम्ही. मस्त असा बटाट्याला कलर येत चालला आहे पाहू शकता. आणि इथं थोडीशी मूठभर फ्लावर होती, तीसुद्धा मी टाकलेली आहे. कारण की कशी आहे आपली, म्हणजे जी मूठभर फ्लावर ती तरी कशात टाकायची, मग या भाजीत टाकून द्यायची. आणि खरंच खूप छान रंग येतो, भाजी बी खूप छान होती पाहू शकता. किती सुंदर रंग आला याला. आता हे पूर्णपणे मी काढून घेते पाहू शकता मैत्रिणी. बघा पूर्ण मी हे काढून घेतलेलं आहे. आता पुढची प्रोसेस आपल्याला करायचीच आहे. आता त्याच्यात टाकायची आपल्याला जिरी मोरी छान तडतडून द्यायची पाहू शकता तुम्ही छान अगदी. आणि तेल आहे आपलं गरम आहे म्हणल्यावर. त्याच्यानंतर टाकायचं आहे ठेचलेला लसूण. त्याच्यानंतर टाकायचं आहे टॅमॅटो. आता टॅमॅटो हे संपूर्ण छानपैकी फ्राय करून घ्यायचं बरं का. एकदम मस्त असं फ्राय करायचं आहे.
अगदी छान पद्धतीने बघा टॅमॅटो वगैरे फ्राय केलेलं आहे आपलं. एकदम मस्त असं झालेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आता टाकायचे तिथं सुके बेसिक मसाले आपले होते. अगदी साधे तुम्ही बी तुमच्या अंदाजाने मसाले टाकू शकता, तुम्हाला किती आवडते तिखट किती नाही. आणि जे आपण धने वगैरे भाजून घेतलेलं होतं ते सुद्धा मी टाकून दिलेलं आहे, पाहू शकता. अगदी छान त्याचा असा एक मसालाच तयार केला आहे मी. आणि तो सुद्धा आता परतून घ्यायचा आहे आपल्याला, पाहू शकता. अगदी अप्रतिम अशी भेंडी ही होती मैत्रिणी, खूपच छान चवदार. चवीपुरतं मीठही टाकून द्यायचं आहे आपल्याला, आता पाहू शकता. छानपैकी मसाला आपला बघा मुरला आहे आणि खरंच खूप छान तेल सुटलं. इथं अर्धा कप मी पाणी बी टाकलेलं आहे, पाहू शकता. अर्धा कप पाणी का टाकायचं, कारण की आपण आता ती भेंडी आणि बटाटा टाकणार आहे, त्याच्यात आपला तसाच मसाला हा मुरला पाहिजे. त्याच्यामुळं आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता. पहा, आणि रंग बी एवढा सुंदर येतो त्या भाजीला, इतकी सुंदर दिसते, अप्रतिम अशी चव. मैत्रिणी, आजची तुम्हाला ही भाजी जर आवडली असेल तर नक्कीच मला सांगा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल. आता इथं 5-1 मिनटं आपण झाकण ठेवूया, एक वाफ काढून घ्यायची, पाहू शकता. हे बघा काय सुंदर कलर आलाय मैत्रिणी, पहा बरं. आपली भाजी अगदीच रेडी झालेली आहे, खूपच छान. मग आजची ही भेंडी आणि बटाटा कसा वाटतो तोही मला सांगा. खूप चवदार अशी मसालेदार ही भेंडी होती. अगदी थोड्या सामग्रीमध्ये आपली भाजी होती मैत्रिणी. चला उद्या भेटूया आपण, असंच. बाय.